म्हणजे इव्हन तुम्ही स्वतःच एक अंडर ट्रायल कैदी म्हणून राहिले. काय कैद्यांचं काय विश्व असतं आतमध्ये जे बाहेरच्या लोकांना प्रश्न पडतो, कसं जीवन असणार? म्हणजे तुम्ही आता पुस्तक वाचलंय. हो. मी एका ठिकाणी म्हणलंय की मी वारुळातलं विश्व उलगडायला निघालोय. की वारुळाला आपण जसं वरून बघितलं तर आपल्याला फक्त एक स्ट्रक्चर दिसतं, आत काय माहीत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की अख्खा एक वारुळात संसार मांडला गेलेला असतो तिथं. तसं आतमध्ये जरी आपल्याला वाटत असलं की हे 4 खोल्यांमध्ये माणसं डांबलेली आहेत, त्याच्या पलीकडे काय चाललंय आपल्याला माहीत नाही. पण तिथंही माणसाचं एक विश्व तयार झालेलं असतं. तिथंही एक माणसाचं रुटीन फिक्स होतं. तिथंही माणसं स्वतःला ऍडजस्ट करायला शिकतात. तिथंही जगात जगायला शिकतात. किंबहुना डार्विनची इव्होल्युशन थिअरी आहे ना, मला असं वाटायचं, मी अँथ्रोपॉलॉजीचा विद्यार्थी होतो, मला वाटायचं की या उत्क्रांतीच्या काळामध्ये म्हणजे होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस पासून होमो सॅपियन कसे तयार झाले, त्याच्यामध्ये माणसाचा ब्रेन कसा चालला असेल हे जर अनुभवायचं असेल तर जेलमध्ये जावं. कारण अशा परिस्थितीमध्ये जिथं सामान्य माणसाला बाहेरच्या